नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। गेल्या 1.5 वर्षापासून आपण खरं तर राज्यामध्ये सत्ता संघर्ष बघतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि त्यानंतर त्यांनी भाजप सोबत जाऊन सरकार स्थापन केलं। गेल्या 1.5 वर्षापासून कोर्ट कचेऱ्या चालू आहेत, दावे प्रतिदावे सुरू आहे, कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे। अर्थात शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंना मिळालंय, तर दुसरीकडे जे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होता किंवा शिवसेनेने जी उद्धव ठाकरे गटाने जी याचिका केली होती त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्यांनी सुनावणीला सुद्धा सुरुवात केलेली आहे। खरं तर मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला होता आणि त्यानंतर आता अनेक महिने उलटून सुद्धा याच्याबाबत अजूनही कुठलीही अपात्रतेची ती कारवाई झालेली आहे आणि त्यानंतरच उद्धव ठाकरे गटाकडनं सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली होती आणि जे शिवसेनेचे जे आमदार आहेत ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी याचिका करण्यात आलेली आहे, ती जी सुनावणी आहे ती सुनावणी घेण्यासाठी राहुल नार्वेकर उशीर करतायत अशा याबाबतची याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेतली होती। आपल्याला आठवतंय मागच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक शेड्यूल तयार करायला सांगितलं होतं। त्यांनी खरं तर ताशेर सुद्धा ओढले होते। त्यानंतर राहुल नार्वेकरांनी एक शेड्यूल तयार केलं, ते शेड्यूल कोर्टाला सादर केलं आणि त्यावर सुद्धा कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा एक रिवाइज्ड शेड्यूल आता कोर्टाने तयार करायला सांगितलेलं आहे। ते शेड्यूल कोर्टाला सबमिट करायचं आहे आणि ते शेड्यूल सबमिट करण्यासाठी 30 ऑक्टोबर आता ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। आता सातत्यानं ठाकरे गटाकडनं आरोप करण्यात येतो की राहुल नार्वेकर आहेत जे अपात्रतेची जी कारवाई आहे त्याला उशीर करतायत, त्याला वेळ लावतायत आणि त्यामुळेच एक घटनाबाह्य सरकार अस्तित्वात आहे असं सुद्धा सातत्यानं आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील हे आरोप करत असतात। आता या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर ही जी सुनावणी आहे त्याचा शेड्यूल पुन्हा एकदा तयार करण्याची शक्यता आहे आणि ही जी सुनावणी आहे ती फेब्रुवारीमध्ये संपण्याची शक्यता आहे। याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेलं आहे। काही सोर्सेसच्या माध्यमातून त्यांनी हे वृत्त दिले आणि त्यांनी असं म्हटलंय की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत जी आमदारांच्या अपात्रतेची जी कारवाई आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि फेब्रुवारीच्या अखेरला राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते निकाल देऊ शकतात। अर्थात आपल्याला क्रोनॉलॉजी समजून घ्यावी लागेल, आतापर्यंतच्या घडलेल्या घटना समजून घ्याव्या लागतील। मी जसं सुरुवातीला म्हटलं की गेल्या 1.5 वर्षापासून हा सगळा सत्ता संघर्ष सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यानंतर अजित पवार हे सुद्धा आता सरकारमध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बंड केलेलं आहे। आता राष्ट्रवादीकडनं सुद्धा अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यामधल्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाईवर सुनावणी सध्या सुरू आहे। खरं तर 34 पिटिशन्स या दाखल करण्यात आलेल्या आहेत ज्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहे त्यांच्यासमोर या सुनावणीसाठी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर आता कशा पद्धतीने सुनावणी घ्यायची याचा निर्णय सुद्धा राहुल नार्वेकरांना घ्यायचा आहे। खरं तर ठाकरे गटाची मागणी आहे की सर्व ज्या याचिका आहेत त्यांची एकत्रित सुनावणी घ्यावी आणि त्याबाबतचा जो निर्णय आहे तो लवकरात लवकर द्यावा। तर दुसरीकडे जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांची मागणी आहे की आमचं म्हणणं वेगळं आहे, प्रत्येक जे आमदार आहेत किंवा त्यातले बरेचसे आमदार आहेत त्यांची वेगवेगळी मतं आहेत, त्यांची वेगवेगळ्या ग्राउंड्सवर त्यांनी बंड केलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठीचा वेळ द्यावा आणि म्हणूनच ही जी सुनावणी आहे किंवा ज्या याचिका आहेत त्यांच्यावरची सुनावणी ही सेपरेट घ्यावी, वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यावी। अर्थात याच्याबाबतचा निर्णय राहुल नार्वेकर करणार आहेत। खरं तर शुक्रवारी ते याबाबतचा निर्णय देणार आहेत आणि त्यानंतर हे ठरवण्यात येणार आहे की या ज्या सगळ्या याचिका आहेत त्याच्याबाबत एकत्र सुनावणी घ्यायची का वेगवेगळी सुनावणी घ्यायची। परंतु या वृत्तामध्ये सुद्धा याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। सोर्सेसच्या माध्यमातून सूत्रांच्या हवाल्याने जे वृत्त दिलं त्याच्यात असं म्हटलेलं आहे की कदाचित काही ज्या सुनावण्या आहेत त्या एकत्र घेण्याची शक्यता आहे, परंतु ज्या उरलेल्या याचिका आहेत त्यांच्यावर सेपरेटच सुनावणी होऊ शकते। ज्या याचिका ज्याच्यामध्ये व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे किंवा विधानसभा अध्यक्षांची जेव्हा निवड करण्यात आली होती त्यावेळेस जे दोन्ही गटांकडनं व्हीप लावण्यात आले होते त्याचं जे उल्लंघन झालेलं आहे त्याबाबतची सुनावणी कदाचित एकत्र घेतली जाऊ शकते, परंतु ते आमदारांचं म्हणणं आहे त्याबाबतच्या सुनावण्या त्या वेगवेगळ्या घेतल्या जाऊ शकतात। त्यामुळे जसं सुरुवातीला म्हटलं की फेब्रुवारी एंडपर्यंत कदाचित याबाबतचा निकाल हाती येऊ शकतो, याबाबतचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात। अर्थात आता विधानसभा अध्यक्ष पुन्हा एकदा जे अटर्नी जनरल आहेत किंवा तुषार मेहता आहेत त्यांची सुद्धा भेट घेणार आहेत, त्यांच्याकडनं याबाबतची कायदेशीर जो अभ्यास आहे किंवा कायदेशीर जी बाजू आहे ती समजावून घेणार आहेत आणि त्यानंतरच या सगळ्याबाबतचा निर्णय ते देणार आहेत। अर्थात फेब्रुवारीमध्ये जर हा निर्णय आला तर पुढच्या 1-2 महिन्यातच खरं तर लोकसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर विधानसभेच्या निवडणुकासुद्धा लागण्याची शक्यता आहे। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाने जर काही आमदार अपात्र झाले, शिंदे गटातले काही आमदार अपात्र झाले तर कदाचित हे सरकार कोसळू शकतं। तर दुसरीकडे
राहुल नार्वेकरांनी वेगळा निर्णय दिला तर कदाचित ठाकरे गट पुन्हा एकदा न्यायालयात जाऊ शकतो. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये जरी याबाबतचा निर्णय येण्याची शक्यता असली तरी ही जी कारवाई आहे किंवा हा जो सत्ता संघर्ष आहे तो पुढच्या निवडणुकांपर्यंत चालण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या जी माहिती हाती येते त्यानुसार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत राहुल नार्वेकर या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.